कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यातच खरी लढत झाली। या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी रमणमळा इथल्या धान्य गोडाऊन या ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती। 8 वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये श्रीमंत शाहू महाराज यांना मताधिक्य मिळालं। त्यानंतर सकाळी 8:30 वाजता ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात झाली। पहिल्या फेरीत शाहू महाराज छत्रपती यांना 6,337 मतांची आघाडी होती। सुरुवातीपासूनच हे मताधिक्य कायम राहिलं होतं। श्रीमंत शाहू महाराज यांना सर्व फेऱ्यांमध्ये मताधिक्य मिळालं। 20व्या फेरी अखेर शाहू महाराज यांना 1,10,700 मतांचं मताधिक्य होतं। हे मताधिक्य मतमोजणीच्या अंतिम फेरीपर्यंत कायम राहिलं। अखेर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे सुमारे 1,54,000 मतांनी विजयी झालेत। शाहू महाराज यांच्या रूपानं कोल्हापूरचा पुरोगामी विचार दिल्लीत पोहोचावा यासाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली होती। या विजयामुळे स्वाभिमानी जनतेनं कोल्हापूरचं पुरोगामित्व कायम राखल्याचं या निवडणुकीत दिसून आलं। आज सकाळपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अखेर शाहू महाराज छत्रपती यांनी सुमारे 1,54,000 मतांनी विजय मिळवला आहे, तर विरोधी उमेदवार संजय मंडलिक यांना सुमारे 5,97,670 मतं मिळाली।